जय हिंद मित्रांनो, बेसिक कॉन्सेप्ट ऑफ मॅथ्स या व्हिडिओ सीरीजमध्ये आज आपण बघणार आहोत अपूर्णांकांच्या क्रियासाठी लसावी काढणे। मित्रांनो, ही जी कॉन्सेप्ट आहे ही ॲक्च्युली अशी वेगळी कोणी शिकवत नाही, पण आपण आजचा व्हिडिओ खास यासाठीच घेत आहोत कारण की ही कॉन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे। बघा, या कॉन्सेप्टचा दोन ठिकाणी वापर केला जातो। पहिला आहे कॅल्क्युलेशन बेस्ड जे प्रॉब्लेम असतात, म्हणजे जसं तुम्ही पेपरमध्ये बघितलं असेल, तुम्हाला दोन संख्या देतात त्यांचा लसावी काढायला सांगतात, किंवा अपूर्णांक देतात त्यांचा लसावी काढायला सांगतात, दशांशयुक्त अपूर्णांक देतात त्यांचा लसावी काढायला सांगतात। तर त्यातली ही जी पहिली गोष्ट आहे यासाठी ही कॉन्सेप्ट महत्त्वाची आहे। आणि दुसरं जे आहे वर्ड बेस्ड प्रॉब्लेम, म्हणजे जे सर्व जे शाब्दिक उदाहरणं आहेत ना, ते शाब्दिक उदाहरणांमध्ये कुठे ना कुठे तुम्हाला ही कॉन्सेप्ट वापरावीच लागते। तुम्ही ज्यावेळेस असं म्हणता ना की सर आम्हाला शाब्दिक उदाहरणं हार्ड वाटतात, आम्हाला शाब्दिक उदाहरणं कसे सोडवायचे हेच समजत नाही, तर ते तुम्हाला समजत नाही म्हणजे काय मित्रांनो, त्याचा जो फ्लो असतो ना तो तुमच्या लक्षात येत नाही। त्याचा फ्लो असा असतो, जे शाब्दिक उदाहरण असतं त्याचं तुम्हाला अंकांमध्ये रूपांतर करता यायला पाहिजे, आणि अंकांमध्ये रूपांतर केलं की ते रूपांतर तुम्हाला सोडवता यायला पाहिजे, आलं तुमचं उत्तर। परंतु होतं काय, आपण शिकलेलं कसं असतं, गणित दिलेलं असतं आणि आपल्याला त्याचं उत्तर काढायचं असतं, शब्दाचं आणि अंकाचं रूपांतर कसं करायचं हे आपल्याला माहीत नसतं। आणि दुसरी अडचण, आपण कुठून तरी चे म्हणजे गुणाकार, हे म्हणजे भागाकार असं करून जरी शिकलो की शाब्दिक उदाहरणाचं अंकात कसं रूपांतर करायचं, तरी ज्यावेळेस प्रत्यक्ष उदाहरण सोडवायला येतं ना मित्रांनो हे शाब्दिक उदाहरण, तिथे अडचण येते आपल्याला। कारण की ज्यावेळेस बघा, प्रत्येक शाब्दिक उदाहरणामध्ये कुठे ना कुठे तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करावाच लागतो। त्यासाठी आपण एक खास व्हिडिओ पण तयार केला होता। त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपूर्णांकाच्या क्रिया तोंडी झटपट कशा करायच्या हे शिकवलं, आणि त्यासाठी मी तुम्हाला कुठलाच नियम लिहून दिला नाही, फक्त मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या ज्या आधारे तुम्ही हे केलं। आता एक भाग आपण असा बघितला होता की जर मोठ्या संख्या असणारे अपूर्णांक असतील तर त्याच्या क्रिया कशा करायच्या, तर त्यासाठी लसावी ही मेथड मी तुम्हाला सांगितली होती। आणि लसावी मेथडमध्ये आपण आज हेच बघत आहोत की अपूर्णांकांच्या क्रियासाठी लसावी कसा काढला जातो। तर बघूया मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये। बघा, अपूर्णांकांच्या क्रियासाठी लसावी काढण्यासाठी तुम्हाला जास्त काही लक्षात ठेवण्याची गरज नाहीये। आपण फक्त यामध्ये चार वेगवेगळ्या केस बघणार आहोत। चार वेगवेगळ्या केस म्हणजे कशा, तर तुम्हाला जे लसावी काढायचा असतो ना, तर त्या लसावीमध्ये चारच प्रकार आहेत वेगवेगळे, आणि ते पण इतके लॉजिकल आहे ना की तुम्ही हा व्हिडिओ बघितला की तुमच्या लक्षात येईल। आता यात कसं होतं मित्रांनो, पहिली केस, दुसरी केस, तिसरी केस आणि चौथी केस, यातली ही जी चौथी केस आहे ना ही खूप कमी प्रमाणात वापरली जाते। तुम्हाला अपूर्णांकाच्या जितक्याही क्रिया करायच्या त्यासाठी ह्या पहिल्या तीन केस सफिशियंट आहे। त्यामुळे चौथी केस तुम्हाला थोडीशी हार्ड वाटू शकते, त्यासाठी जो लसावी चॅप्टर आहे त्यामध्ये आपण ते कव्हर करू। इथे मी तुम्हाला फक्त थोडक्यात दाखवेल। बघूया पहिलं उदाहरण। पहिली केस काय आहे मित्रांनो, या प्रकारे आहे। तुम्हाला आता हे इथे बघताना असं वाटेल की हा लसावी का काढायचा, कसं काढायचा, ज्यांना हे कळलं नाही त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो। ज्यावेळेस आपण शाब्दिक उदाहरण सोडवतो त्यावेळेस काय येतं मित्रांनो, सोडवताना एक कंडिशन अशी येते की आपल्याला असं सोडवायचं असतं, 1/8 अधिक 1/24, किंवा आपल्याला असं सोडवायचं असतं 1/16 अधिक 1/36। आता ज्यांना अपूर्णांकाच्या क्रिया प्रॉपरली येतात त्यांना हे सोडवता येतं, पण जसं जसं इथला हा जो छेद आहे, हा छेद जसा जसा मोठा होत जातो ना मित्रांनो, इथे 16 ऐवजी मोठी संख्या येईल, इथे 36 ऐवजी मोठी संख्या येईल, मग अशा वेळेस खरा प्रॉब्लेम सुरू होतो आणि तिथं आपल्याला ही लसावी मेथड उपयोगी पडते। ओके, तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच करणार आहोत। तर पहिली केस आपली कशी आहे, जर तुमचे छेद असे असतील 5 आणि 25, आता 5 आणि 25 असा जर तुमचा छेद असेल ना मित्रांनो, तर तुम्हाला हे सोडवण्यासाठी जो लसावी काढायचा असतो तो लसावी काढणं खूप सोपं आहे। बघा, 5 आणि 25 एका पाड्यात आहे। तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं, दिलेल्या दोन संख्यांपैकी छोटी संख्या शोधायची। यातली छोटी संख्या कोणती आहे, यातली छोटी संख्या आहे 5, मोठी संख्या 25। असा विचार करायचा, 5च्या पाड्यामध्ये 25 आहे का, जर 5च्या पाड्यामध्ये 25 असेल तर यांचा लसावी झाला 25, सिंपल। बघा, दुसरी छोटी संख्या आहे 8, मोठी संख्या आहे 72, विचार करायचा 8च्या पाड्यात 72 आहे का,
8च्या पाड्यात 8 9 72 होतात, म्हणून याचा लसावी झाला 72. तिसरं, 6 छोटी संख्या आहे, मोठी संख्या 18 आहे. 6च्या पाड्यात 18 आहे का? 6 त्रिक 18, म्हणून याचा लसावी झाला 18. बघा इतकं सोपं आहे. म्हणजे छोटी संख्या आणि मोठी संख्या ही आपली पहिली केस आहे की छोट्या संख्येच्या पाड्यामध्ये मोठी संख्या असेल तर तोच त्या संख्येचा लसावी असतो. काहीही करायची गरज नाही. तुम्हाला ते भाग पाडून लसावी काढण्याची गरज नाही किंवा त्याचे तुम्हाला फॅक्टरायझेशन करून लसावी काढण्याची गरज नाही. सिंपल पहिली केस लक्षात ठेवा. छोटी संख्येच्या पाड्यात मोठी संख्या असेल तर मोठी संख्या तुमचा लसावी असेल. मग इथे काय होईल या केसमध्ये, ज्यावेळेस तुम्हाला असं सोडवायला येईल आणि तुम्हाला लसावी मेथडने सोडवायचं असेल त्यावेळेस तुम्ही काय कराल, सरळ सरळ तुम्ही अशा प्रकारे सोडवाल. असा विचार कराल, इथे छेद 8 आहे, इथे छेद 24 आहे. 8च्या पाड्यात 24 आहे का? आहे, म्हणून यांचा लसावी झाला 24. आणि बाकी लसावी असेल तर वरचं कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलेलं आहे. यानंतर बघूया केस क्रमांक 2. केस क्रमांक 2, 6 आणि 15 अशा संख्या दिलेल्या आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं उदाहरण, शाब्दिक उदाहरण सोडवताना तुम्ही अशा कंडिशनला पोहोचते, तुम्हाला हे सोडवायचं आहे. आता अशा ठिकाणी तुम्ही काय करायचं, सगळ्यात अगोदर छोटी संख्या लोकेट करायची, मोठी संख्या लोकेट करायची, मग विचार करायचा छोट्या संख्येच्या पाड्यात मोठी संख्या आहे का. ही आपली पहिली केस होते. आता इथे तुम्ही बघितली छोटी संख्या 6 आहे, मोठी संख्या 15 आहे. 6च्या पाड्यात 15 कुठेही नाही. मग अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस असं करायचं मित्रांनो, हा जो 15 आहे ना याच्या पाड्यातली पुढची संख्या घ्यायची. कळतंय? म्हणजे हे 6 जसेच तसे ठेवायचे, 15च्या पाड्यातली पुढची संख्या लिहा. हे झालं 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60. आता असं विचार करायचा, 6च्या पाड्यात 15 नाही, हरकत नाही. 6च्या पाड्यात 15च्या पाड्यातील आणखी कुठली संख्या आहे का? तर बघा 6च्या पाड्यात 15 नाहीये, 6च्या पाड्यामध्ये 30 आहे. म्हणजे 30 अशी संख्या आहे जी 6च्या सुद्धा पाड्यात आहे आणि 15च्या सुद्धा पाड्यात आहे, म्हणून याचा लसावी झाला 30. कळालं? आणखी एक उदाहरण बघू म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल. आता तुम्ही इथे असा विचार कराल, छोटी संख्या तुमची 6 आहे, मोठी संख्या 15 आहे. 6च्या पाड्यात 15 नाही, इथे पहिली केस बसत नाही. मग दुसरी केस, 6च्या पाड्यात 15 नसेल तर चालेल, पण 15च्या पाड्यातली एखादी संख्या असेल तर आपल्याला चालू शकते. मग 15च्या पाड्यात 15च्या नंतर काय येतं, 15 2 30 आणि ती 6च्या पण पाड्यात आहे, म्हणून यांचा लसावी झाला 30. बाकी वरची क्रिया काय करायची हे तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलेलं आहे. ओके, दुसरं उदाहरण बघू. याचा आन्सर होतं 30. ओके, आता दुसरं 8 आणि 36. पुन्हा इथे विचार करायचा, लहान संख्या कोणती आहे, 6 आहे, मोठी संख्या कोणती आहे, 8. 6च्या पाड्यात 8 आहे का? नाही आहे. मग 6च्या पाड्यात 8 नसेल तर हरकत नाही, पहिली केस इथे होत नाही. पण दुसरी केस इथे काय होईल आपल्याला, दुसरी केस अशी होईल की 8च्या पाड्यातली एखादी संख्या अशी शोधायची जी 6च्या पण पाड्यात आहे. मग 8चा पाडा लिहूया आपण. 8चा पाडा लिहू. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40. शोधा मग 6च्या पाड्यामध्ये 8च्या पाड्यातली कोणती संख्या आहे? 8 तर नाही. 6च्या पाड्यात 16 पण नाही. 6च्या पाड्यात 24 आहे. कळालं? बघा 6च्या पाड्यामध्ये 8 नाही, 8चा पाडा लिहून घेतला, 16 नाही पण 24 आहे, म्हणून याचा लसावी झाला 24. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला असं उदाहरण सोडवायला देतील 1/8 अधिक 1/6, तर याला लसावी मेथडने सोडवायचं असेल तर पटकन तुम्ही याचा लसावी मी सांगितल्याप्रमाणे 24 काढू शकाल. तिसरं उदाहरण 9 आणि 15. पुन्हा छोटी संख्या शोधायची. छोटी संख्या कोणती आहे? 9 आहे. 9च्या पाड्यात 15 आहे का? नाही, हरकत नाही. 9च्या पाड्यात 15 नसेल तर 15चा पाडा लिहू. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75. आता विचार करा, 9च्या पाड्यात 15च्या पाड्यातली कोणती संख्या आहे? 9च्या पाड्यात 15 नाही, 9च्या पाड्यात 30 नाही, 9च्या पाड्यात 45 आहे. 9 5 45, म्हणून याचं उत्तर झालं तुमचं 45. कळालं? पहिल्या केसमध्ये छोटी संख्या मोठी संख्या असं चेक केलं आपण. मोठी संख्या छोट्या संख्येच्या पाड्यात असेल तेच त्याचा लसावी असतो. जर नसेल तर दुसरी केस तयार झाली आपली. मोठी संख्या जर छोट्या संख्येच्या पाड्यात नसेल तर मोठ्या संख्येचा पाडा लिहायचा आणि त्यातली जी संख्या मॅच होती ती लसावी काढायची. आता बघूया तिसरी केस, केस क्रमांक 3. आता कधी कधी प्रत्येक वेळी असं होणारच नाही मित्रांनो की तुमची मोठी संख्या छोट्या संख्येच्या पाड्यात असेल किंवा मोठी संख्या छोट्या संख्येच्या पाड्यात जरी नसेल
तर मोठ्या संख्येचा पाडा जर लिहिला तर त्याच्यात एखादा आपल्याला कॉमन भेटेल, असं प्रत्येक वेळेस होईल असं नाही, तिथून तिसरी केस तयार होते. आणि आता मग त्यातलं येतं 3 आणि 5. आता 5च्या पाड्यामध्ये पुढे 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 जात आपण खूप संख्या लिहिल्या, बरोबर. त्यानंतर 3च्या पाड्यामध्ये आपण पुढे 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 जात भरपूर संख्या लिहिल्या, तर आपल्याला काय होईल, 15 ही संख्या सापडेल. कळलं. 3च्या पाड्यात 5 नाही, बरोबर. मग आपण 5चा पाडा लिहिला, 5 दुने 10, 5 त्रिक 15. म्हणून इथे तुम्ही त्याचा लसावी 15 काढू शकता आपल्या रेग्युलर मेथडने. आता 7 आणि 11. आता 7च्या पाड्यामध्ये पुढे 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 आपण 70 पर्यंत जाऊ शकतो. 11च्या पाड्यामध्ये आपण पुढे पुढे जाऊ शकतो. तर साधारण बरंच पुढं जरी गेलं ना तरी आपल्याला यांच्यामध्ये अशी संख्या सापडत नाही की जी दोन्ही पाड्यांमध्ये असेल. मग अशा वेळेस आपण काय करणार, अशा वेळेस थोडासा असा विचार करायचा मित्रांनो, हे जे दोन्ही नंबर आपल्याला दिलेले आहे, हे जे दोन्ही संख्या आपल्याला दिलेल्या आहे, ह्या मूळ संख्या आहेत का. त्या जर मूळ संख्या असतील तर त्यांचा गुणाकार हाच त्यांचा लसावी असतो. म्हणजे बघा, 7 ही मूळ संख्या आहे, 11 ही मूळ संख्या आहे, म्हणून यांचा लसावी काय झाला, 11 गुणिले 7 बरोबर 77. समजलं. त्याचप्रमाणे 13 आणि 17. 13 आणि 17 ह्या सुद्धा मूळ संख्या आहेत. मित्रांनो, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ असल्या पाहिजे, कारण की ज्यावेळेस लसावी असेल, तुम्हाला भागाकार करायचा असेल, त्यावेळेस जर तुम्हाला कळलं कोणती संख्या मूळ असेल तर तुम्हाला विनाकारण कष्ट घेण्याची गरज पडत नाही, ही ट्रिक वापरता येते. ठीक आहे. मग आता 13 आणि 17 ही सुद्धा कोणती संख्या आहे, मूळ संख्या आहे, म्हणून याचा लसावी 13 गुणिले 17 करून मिळेल. मग हे येईल याचं उत्तर. ठीक आहे. ही झाली तुमची तिसरी केस. आता बघूया चौथी केस. चौथी केस ह्याप्रमाणे आहे, 36 आणि 60. आता तुम्ही म्हणाल की सर संख्या आपल्या मोठ्या मोठ्या होत जात आहेत, मग लसावी आता काढताना नेमकं काय करायचं. तर जशा जशा संख्या मोठ्या होत जातात ना मित्रांनो, तशा ह्या ज्या पहिल्या 3 केस आहे ना, या 3 केस आपल्याला उपयोगी पडत नाही. संख्या मोठ्या झाल्या की आपल्याला त्यांचे पाढे पाठ नसतात, त्यांचे पाढे तयार करणं हे वेळखाऊ असतं. मग अशा ठिकाणी आपण लसावी काढण्याची एक जी प्रॉपर मेथड आहे ती मेथड वापरतो. पण मी जसं तुम्हाला अगोदर सांगितलं की तुमचं जवळपास अपूर्णांक प्रकरणातलं 90% काम हे पहिली केस, दुसरी केस, तिसरी केस या तिन्ही केसवरतीच होऊन जातं. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. अपूर्णांकापुरतं जर लसावी काढायचं असेल तर ते काम तिथेच संपलेलं आहे. आणि जे थोडंसं 10% काम शाब्दिक उदाहरणामध्ये येतं हे ते चौथ्या केसमध्ये असतं. तर हे चौथ्या केसमध्ये सोडवण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आपण या प्रकारे बघू. आता 36 आणि 60चा लसावी काढायचा आहे. मग त्या संख्या अशा लिहून घ्यायच्या. हे झालं तुमचं 36, हे झालं तुमचं 60. इथे रेष मारायची. आता काय करायचं मित्रांनो, अशी संख्या शोधायची जिनी ह्या दोन्ही संख्येला भाग जाईल. मग आता कोणती आहे, 36 आणि 60ला कशाने भाग जाईल, 2ने जाईल, 3ने जाईल, 4ने जाईल, कशाने जाईल. तर बघा 3ने पण जातो, 4ने पण जातो. तर शक्यतो मोठी संख्या जर तुम्ही घेतली ना तर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करणं सोपं जातं. मी काय करतो, मी 6ने भाग देतो. मग भाग दिला, 6 6 36, 6 10 60. ओके. याच्यानंतर आता 6 आणि 10 आलं. आता पुन्हा अशी संख्या शोधायची की जिनी 6 आणि 10ला भाग जाईल. मग कोणती संख्या आहे ती, तर 2 ही संख्या आहे. 2नी 6ला पण भाग जाईल. एक मिनिट, ह्या 2नी 6ला पण भाग जाईल, 10ला पण भाग जाईल. मग भाग देऊ, 2 त्रिक 6, 2 पंच 10. आता पुन्हा खाली तुम्हाला अशा संख्या मिळतील. ही क्रिया अशी इथपर्यंत करायची की जोपर्यंत तुम्हाला 2 अशा संख्या मिळत नाही की ज्यांना आता कुठल्या संख्येने भागत जाणार नाही. आता बघा 3 आणि 5ला तुम्ही किती जरी शोधलं तर अशी कोणती संख्या नाही आहे की जिने 3 आणि 5ला भाग जाईल. ओके. मग आता तुमचा लसावी इथे काय येईल, ह्या 6 आणि 2चा गुणाकार आणि ह्या 3 आणि 5चा गुणाकार. म्हणजेच किती झालं मित्रांनो, हे झालं तुमचं 12 आणि हे झालं तुमचं 15. म्हणून तुमचा लसावी आला 12 गुणिले 15 आणि हे जर तुम्ही सॉल्व केलं तर हे येईल तुमचं 180. बघा, हे झाला तुमचा पहिला लसावी. आता दुसरा लसावी 45 आणि 80. आता 45 आणि 80चा लसावी आपण काढू. मी तुम्हाला तो इकडे काढून दाखवतो. 45 आणि 80. 45 सॉरी, हा झाला तुमचा 45, हा झाला 80. अशी रेष मारून घ्यायची. आता मला सांगा 45 आणि 80ला अशी कोणती संख्या आहे की जिने भाग जाईल. मला असं वाटतं 5ने भाग द्यावा. 5 9 45 आणि तर 16 येईल, बरोबर. मग 5ने भाग देऊ. 5 9 45 आणि हे झाले 16. आता 9 आणि 16ला आणखी कशाने भाग जाईल,
तर मित्रांनो बघा, 9 आणि 16 ह्या अशा संख्या आहेत की ज्यांना कुठल्याच एका कॉमन संख्येने भाग जाणार नाही. मग आपलं काय येईल, हे 5 गुणिले 9 गुणिले 16, मग हे असं येईल 5 गुणिले 9 गुणिले 16. आता याला सोडवूया आपण. हे झाले 5 गुणिले 9, हे झाले 45 गुणिले 16, आणि 45 गुणिले 16 म्हणजेच काय, 90 गुणिले 8, आणि 90 गुणिले 8 म्हणजे 720. म्हणून याचा लसावी आपण 180 काढला होता, याचा लसावी काढला आपण 720. आता 28 आणि 36 यांचा लसावी काय आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. हा तुमच्यासाठीचा होमवर्क आहे. तर बघा मित्रांनो, काही मित्रांना असं वाटलं असेल की सर मी ही मेथड खूप फास्ट घेतली. ही फास्ट यासाठी घेतली की इथं तुम्हाला चौथी केस मला फक्त कशी असते हे दाखवायचं होतं. यासाठीचा लसावी प्रकरणाचा एक डेडिकेटेड व्हिडिओ आहे, तो संपूर्ण व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे संपूर्ण लक्षात येऊन जाईल की लसावी कसे कसे काढले जातात. तर तिथे आपण हे सगळं क्लिअरली, इथे मी असा अज्यूम केलेला आहे की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे, तुम्हाला ह्या सर्व गोष्टी माहिती आहे. मी जस्ट तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून इथे ही चौथी केस सांगितली. तर बघा मित्रांनो, आपण मॅथच्या बेसिक कॉन्सेप्ट बघत आहोत. ह्या बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला असं वाटत असेल की मी हे का शिकवतो आहे, हे यासाठी शिकवतो आहे की जोपर्यंत हे स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत तुमचे शाब्दिक उदाहरणं स्ट्रॉंग होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला गणितातले कोणतेही उदाहरणं सोडवताना कॉन्फिडन्स येणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.